कार्पण्यदोषोपहत स्वभाव गच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे अस्तेऽहं शाधिमां त्वां कार्पण्यदोषोपहत स्वभाव तुच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम् कार्पण्यदोषोपहत स्वभावः तुच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यत् श्रेयः स्यात् निश्चितं ब्रूहि तत् मे शिष्यः ते अहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. आलं का? बघा आता अर्जुन म्हणतोय की काय नेमकं कल्याण आमचं कशात आहे, आम्हाला काही समजत नाही. युद्ध करण्यानं कल्याण होणारे का युद्ध न करण्यानं कल्याण होणारे आम्हाला हे काहीच कळत नाही. बरं युद्ध केल्यावर आम्ही त्यांना जिंकू का ते आम्हाला जिंकतील हेही कळत नाही. आणि ज्यांना मारून आम्ही जगूच इच्छित नाही असे तेच तर एक सगळे काय राहिले पुढं उभं राहिले पैदविषय आला आहे का नाही. आता म्हणतोय कार्पण्यदोषोपहत स्वभाव कार्पण्यदोषाने ज्याच्या चित्ताचा स्वभाव नष्ट झालेला आहे असा मी. अजून म्हणतोय कार्पण्यदोष म्हणजे कायरता दोष. युद्ध नको वाटणं, युद्ध करायचं नको वाटणं याला कायरता म्हणतात. याला काय म्हणतात? क्षत्रिय म्हटल्यानंतर युद्धाच्या असं हे झालं पाहिजे, स्फुरलं पाहिजे, त्याचं उत्साह निर्माण झाला पाहिजे युद्ध करण्यासाठी. आणि हो बसल्या वेळात मी कसं काय युद्ध करून कसं काय नमावं म्हणजे कायरता निर्माण झाली. आणि कायरता दोषानं ज्याचं चित्त काय झालेलं आहे, मूळ झालेलं आहे किंवा त्याचा स्वभाव नष्ट झालेला आहे. स्वभाव नष्ट म्हटले ना कार्पण्यदोषोपहत स्वभाव, ज्याचा स्वभाव कार्पण्यदोषाने, स्वभाव म्हणजे क्षत्रियाचा स्वभाव काय झाला सगळा नष्ट होऊन गेला कायरता दोष असा मी. अजून धर्मसम्मूढचेताः, धर्माचा निर्णय करण्याच्या बाबतीमध्ये ज्याचं चित्त मूढ झालेलं आहे, विवेकहीन झाले, विवेक शून्य झालेला आहे असा जो आहे तो असा मी. कसा? धर्मसम्मूढचेताः कार्पण्यदोषोपहत स्वभावः. लक्षात आलं का? म्हणजे कायरता दोषानं ज्याचा स्वभाव नष्ट झालेला आहे असा. आणि धर्माच्या बाबतीत निर्णय करण्याकरता ज्याचं चित्त काय झालेलं आहे, मूळ झालेलं आहे, म्हणजेच विवेक शून्य झालेला आहे असा मी. त्वां पृच्छामि, मी तुला विचारतो. स्वतः करताही विशेषण वापरले झालं म्हणून सगळे. कसा आहे मी? कायरता दोषानं ज्याचा स्वभाव नष्ट झालेला आहे, क्षत्रिय स्वभाव. आणि धर्माचा धर्म काय आहे, काय करायला पाहिजे याचा निर्णय करण्याच्या बाबतीत ज्याचं चित्त काय झालेलं आहे, मूळ झालेलं आहे, म्हणजे विवेक शून्य झालेला आहे असा मी. त्वां पृच्छामि, मी तुला विचारतो. झालं? काय विचारतो? यत् निश्चितं श्रेयः स्यात्. दिसलं का?
जे निश्चित कल्याणकारक आहे, जे आमच्यासाठी निश्चित कसं आहे, कल्याणकारक आहे, तर मे ब्रूहि, ते तू मला काय कर, सांग. ब्रूहि म्हणजे सांग. का बरं सांगायचं? कारण अहम ते शिष्य, मी तुझा काय आहे, शिष्य आहे. म्हणजे शिष्याला सांगावं लागतं ना. म्हणून अजून म्हणतो मी तुझा काय आहे, शिष्य आहे. तुझ्या बायकोचं आपलं, तुझ्या बहिणीचं नाव आहे असं नाही म्हटलं. सुभद्रेचं नाव होतं ना, पण तसं नाही म्हटलं. आता सांगायचं म्हटलं तर शिष्यच व्हावं लागेल ना, त्याच्याकडून ऐकायचं म्हटलं. म्हणतो मी तुझा काय आहे, शिष्य आहे. आणि त्वाम प्रपन्न, तुला मी शरण आहे, तुला शरण आलेलो आहे. म्हणून माम शाधी, माझं काय कर, लग्न कर. लग्न कर का, शाधी शब्दाचा अर्थ उपदेश कर. तिथे लग्न कर म्हणतात. शादी म्हणजे काय, उपदेश कर. बघा अजून एकदा सांगतो. कार्पण्य दोषोपहत स्वभाव, कायरता रूपी दोषांनी ज्याचा स्वभाव नष्ट झालेला आहे. धर्म संमूढ चेता, धर्माचा निर्णय करण्याच्या बाबतीत ज्याचं चित्त मूढ झालेलं आहे, म्हणजे विवेक शून्य झालेला आहे, असा मी. त्वाम इच्छामी, तुला मी विचारतो. काय विचारतो? यत निश्चितम श्रेयः स्यात्, जे निश्चित कल्याणकारक आम्हाला होईल किंवा असेल, तत् मे ब्रूहि, ते तुम्हाला काय कर, सांग. कारण अहम ते शिष्य, कारण मी तुझा काय आहे, शिष्य आहे. आणि त्वाम प्रपन्नम, तुला मी शरण आलेलो आहे. माम शाधी, माझं तू काय कर, माझं नाही, मला उपदेश. माम म्हणजे मला, शाधी म्हणजे उपदेश कर. आलं लागले माझं लग्न. मही प्रपश्यामि ममापनुद्यात्, अवाप्य भूमा वसपत्नमृद्धम्, राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्, मयि प्रपश्यामि ममापनुद्यात्. मला म्हणू द्यायचा की सगळं एकदा झालं म्हणून सगळं होती का. मही प्रपश्यामि ममापनुद्यात्, यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्, अवाप्य भूमा वसपत्नमृद्धम्, राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. बघा पदच्छेद बघा. न ही प्रपश्यामि मम अपनुद्यात्, अपनुद्यात् यत, त्याचा च झालाय, पुढं श त्याचा छ झालाय. तच्या पुढं श आल्यानंतर तचा च होत असतो आणि शचा काय होत असतो, श होते. व्यंजन संधी पण नियम आहे का नाही, तुम्ही शिकले असतील. शोकम काय, शोकम उच्छोषणम इंद्रियाणाम, अवाप्य भूमौ असपत्नम रुद्धम, राज्यम सुराणाम अपि च आधिपत्यम.
आला का पदाचे? आता अजून काय म्हणतोय बघा, ही म्हणजे काय? कारण ही. मी असा झालोय, मला काही धर्म कळत नाही, काय होतं दोषाने माझा क्षत्रिय स्वभाव नष्ट झालाय, आणि तुम्हाला कल्याणाचं निश्चित सांग, माझं कल्याण कसे होईल, मी तुला शरण आलोय, मी तुला शिष्य आहे आणि मला उपदेश कर, असं म्हटल्यानंतर आहे का नाही? आता अजून म्हणतोय का उपदेश करायचा? कारण की घुमव. दिसलं का? हा किती वरच्या वळीत आहे बघ सगळ्या. तर घुमव म्हणजे भूमीवर. असपत्नम वृद्धम राज्यम. भूमीवरचं, भूमी म्हणजे जमीन, पृथ्वी, त्या पृथ्वीवरचं असपत्नम वृद्धम राज्यम. राज्यम शब्द पकडायचा, त्याचे दोन विशेषण दिलेत. काय? असपत्नम आणि वृद्धम. असपत्नम म्हणजे निष्कंटक, म्हणजे ज्याला कसलाही शत्रू नाही असं राज्य. ज्या राजाला, त्या राज्याला कसलाही कुणीही काय नाही, शत्रू नाही, अशा प्रकारचं शत्रुरहित असलेलं राज्य. कारण राजा झाला आणि त्याला जर बरेच शत्रू असतील, मग काय त्या राजाला सुख असणार आहे का? कसं राज्य? निष्कंटक असलेलं राज्य. असपत्नम म्हणजे निष्कंटक म्हणजे शत्रुरहित असलेलं. आणि वृद्धम, दुष्काळ नाही, काय नाही, असं समृद्ध असलेलं, धनधान्यानं संपन्न असलेलं राज्य. राज्यम अशा प्रकारचं राज्य. च सुराणाम अपि अधिपत्यम. स्वर्गातल्या देवांचं सुद्धा अधिपत्य त्याला दिलं. अजून म्हणतोय म्हणजे या पृथ्वीवरचं निष्कंटक आणि समृद्ध अशा प्रकारचं राज्य. आणि सुराणाम अपि अधिपत्यम. च म्हणजे आणि म्हणजे सु शब्दाचा अर्थ देव, आणि त्या देवांचं सुद्धा अधिपत्य दिलं. अधिपत्य दिलं म्हणजे स्वर्ग देवांचा राजा केला. आणि मग हे सगळं अवाप्य अपि का? हे सगळं प्राप्त करूनही न प्रपश्यामी, मी हा उपाय पाहत नाही. मी हे पाहत नाही. काय पाहत नाही? म्हणजे हे सगळं जरी मिळालं मला, तरी मला हा उपाय दिसत नाही. कोणता? की जो उपाय मम यत म्हणजे जो मम इंद्रियाणाम उच्छोषणम शोकम अपनोद्या. दिसलं का? मम दिसलं का? मम इंद्रियाणाम, माझ्या इंद्रियांना जो आता शोक झालाय बघा, ऐका. तो शोक कसा? तो शोकामुळं अर्जुनाचे सगळे इंद्रिय सुकून चालले, शुष्क होऊ लागलेले, एवढा शोक झालाय अर्जुनाला. आणि तो अजून म्हणतोय की मला तो उपायच दिसत नाही की जो माझ्या इंद्रियांना हा शोक सुकवतोय. मग सुकवणारा हा जो शोक आहे की हा शोक दूर होईल असा उपाय मला दिसत नाही. म्हणजे हे राज्य जरी प्राप्त झालं आणि स्वर्गातलं आधिपत्य जरी प्राप्त झालं, तरी मला जर जो शोक होऊ लागलाय, हा शोक काहीतरी निवृत्त होणार आहे काय? नाही होणार. याचा नेमकं काय उपाय आहे? कशाने हा शोक मला निवृत्त होईल? स्वजनांना मारल्यानंतर मला जे शोक होईल, तो शोक कशाने निवृत्त होईल? स्वर्गाचं आधिपत्य मिळालं तर कमी होणार का शोक? तो उपायच मला दिसत नाही. समजते का? बघा अजून एकदा सांगतो. भूमौ असपत्नम वृद्धम राज्यम च सुराणाम अपि अधिपत्यम किंवा अधिपत्यम अपि. भूमीवरचं निष्कंटक शत्रुरहित आणि समृद्ध अशा प्रकारचं राज्य. च सुराणाम अधिपत्यम अपि, आणि स्वर्गातल्या देवांचं सुद्धा अधिपत्य अवाप्य प्राप्त करून न प्रपश्यामी, मी तो उपाय पाहत नाही. कोणता? यत जो मम इंद्रियाणाम उच्चोषणम शोकम अपनुद्या, जो माझ्या
इंद्रियांना सुकविणाऱ्या शुष्क करणाऱ्या अशा शोकाला काय करीन? अपनुद्यात म्हणजे नष्ट करीन. कळलं का? जो उपाय माझ्या इंद्रियांना जो शोक होऊ लागलाय, इंद्रियांना शुष्क करू लागलाय जो शोक, त्या शोकाला नष्ट करीन, तो उपाय मला दिसत नाही. किंवा तिथनं नपश्यमी नंतर घेतलं तरी चालतं. खालच्या 2 वेळ झाल्या का मग नंतर असं घ्यायचं. सपत्नम राज्यम च सुवर्णम अधिपत्यम अपि, भूमीवरचं निष्कंटक शत्रुरहित राज्य आणि स्वर्गातल्या देवांचं आधिपत्य सुद्धा प्राप्त करून, अवाप्य म्हणजे प्राप्त करून, यत मम यत इंद्रियाणाम उच्छोषणम शोकम अपनुद्यात्, जो माझ्या इंद्रियांना शुष्क करणाऱ्या शोकाला नष्ट करेल असा उपाय न पश्यामी म्हणजे दिसत नाही किंवा मी त्याला पाहतो. स्वर्गातलं राज्य प्राप्त केलं, पृथ्वीवरचं राज्य प्राप्त केलं, सुद्धा माझ्या इंद्रियांना होणारा जो शोक आहे किंवा इंद्रियांना सुकवणारा जो शोक आहे त्या शोकाला घालवील असा उपाय मी पाहत नाही किंवा दिसत नाही. संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परन्तप योत्सेति गोविन्द वा तूष्णीं बभूवः. एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परन्तप न योत्सेति गोविन्द मुक्त्वा तूष्णीं बभूवः. संजयः उवाच एवम् उक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविंदम उक्त्वा तूष्णीं बभूवः. बघा, संजय उवाच, संजय म्हणाला. काय म्हणाला संजय? परंतप, हे परंतपा. संजय म्हणतोय परंतप. अजून आवाला लागला का हस्तिनापूरमधून की परंतप कोणाला म्हटले? मग धृतराष्ट्राला म्हटले. संजय कोणाला बोलतोय? म्हणजे जसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला परंतप म्हणतात तसं संजय धृतराष्ट्राला परंतप म्हणतात. धृतराष्ट्र स्वतः काही कमी नव्हता. शत्रूला ताप देणार झालं तो, पांडवाला किती ताप दिला म्हणून परंतप, हे परंतप म्हणजे हेच धृतराष्ट्र महाराज. गुडाकेश ऋषिकेशम एवं उक्त्वा. गुडाकेश म्हणजे अर्जुन, तो अर्जुन ऋषिकेशाला म्हणजे श्रीकृष्णाला एवं उक्त्वा म्हणजे अशा प्रकारचं बोलून अजून बोलला ना वरच्या श्लोकात. तो गुडाकेश म्हणजे अर्जुन श्रीकृष्णाला असं बोलून नंतर त्याच्यानंतर अजून पुन्हा बोलतोय काय? न योत्स्य इति गोविंदम उक्त्वा. मी युद्ध करणार नाही. न योत्स्य म्हणजे काय? मी युद्ध करणार नाही. इति गोविंदम उक्त्वा असं गोविंदाला म्हणजे श्रीकृष्णाला म्हणून तूष्णीं बभूवः. तूष्णीं म्हणजे शांत, बभूव म्हणजे बसला, गप्प बसला, शांत बसला. मी आता युद्ध करणार नाही म्हटला आणि गप्प बसला. अजून सांगायचं परंतप, हे धृतराष्ट्र महाराज. गुडाकेश म्हणजे अर्जुन, ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्णाला एवं उक्त्वा अशा प्रकारचं बोलून. अशा प्रकारचं म्हणजे बरं म्हटलं ना, हे सगळं राज्य मला प्राप्त झालं, स्वर्गाचं अधिपत्य प्राप्त झालं, तरीही माझ्या इंद्रियाला शुष्क करणारा जो शोक आहे तो नष्ट होईल असा उपाय मी पाहत नाही असं बोलून पुन्हा त्याच्यानंतर अजून न योत्स्य, मी युद्ध करणार नाही. इति गोविंदम उक्त्वा असं गोविंदाला म्हणजे श्रीकृष्णाला बोलून सांगून
तूष्णीं बभूव शांत बसला. आलं बभूव म्हणजे विसर्गाचा ह म्हणतो बरं का मी ह पुढे जे ह आलंय का नाही ती पाद पूर्णार्थ आहे. म्हणजे श्लोकामध्ये आता 32 अक्षर असतात ना, वरच्या वळीमध्ये 16 खालच्या वळीमध्ये 16, मग एक कमी पडलं होतं, मग ती पाद पूर्णासाठी ह आलेलं आहे. तुम्हाला वाटतं बाबाने ह सांगितलंच नाही, बाबांना हच येतच नाही काही. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत सेनयोर्भयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत सेनयोर्भयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. तम् उवाच ऋषिकेशः प्रहसन् इव भारत सेनयोः उभयोः मध्ये विषीदन्तम् इदं वचः. आलं का? भारत कोण म्हणतंय? संजय म्हणतंय धृतराष्ट्राला. ही भारतच धृतराष्ट्राकरता आले. हा भारत हे भरतकुलोत्पन्ना धृतराष्ट्रा. हा भरतकुलामध्ये भरताच्या कुळामध्ये उत्पन्न झाला ना तो, भरताच्या वंशामध्ये, म्हणून भारत. ऋषिकेश दिसलं का? ऋषिकेश म्हणजे कोण रे? श्रीकृष्ण. उभयोः सेनयोः मध्ये, दोन्ही सैन्यांच्या मध्ये. तम विषीदंतम, विषीदंतम तम असं घ्या. शोक करणाऱ्या तम म्हणजे त्याला म्हणजे कुणाला? त्या अर्जुनाला. प्रहसन इव दिसलं का? कुठं प्रहसन इव? डबल न झाला तिथं संधी होत असताना नियमानं डबल न झालाय. प्रहसन इव म्हणजे जणू काय हसत हसतच जणू हसत. इदं वचः उवाच, इदं म्हणजे हे वचन बोलला किंवा अशा प्रकारचं वचन बोलला. कोण? भगवान श्रीकृष्ण. कोणाला? अर्जुन. विषीदंतम शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला बोलला. कोण? भगवान श्रीकृष्ण. कसं बोलला? प्रहसनीव म्हणजे हसत. इदं वचः बोल. इदं वचः उवाच हे वचन. अजून सांगू. भारत हे भरत कुलोत्पन्ना धृतराष्ट्रा. ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण. उभयोः सेनयोः मध्ये, दोन्ही सैन्यांच्या मध्ये. विषीदंतम तम शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला. प्रहसन इव जणू काही हसत. इदं वचः उवाच हे वचन बोलला. काय बोलला ते तर पुढे. ओम शांती शांती शांती.